नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा मित्रांनो, वनरक्षक आणि वनपाल या पदाकरिता नवीन भरती आलेली आहेत आणि याचे ऑनलाईन अर्ज पण सुरू झालेले आहेत. तुम्ही कुठून ऑनलाईन अर्ज सुरू करू शकतात ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि संपूर्ण जाहिरात जी आली आहे त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. किती जागांवर वेकेन्सी आलेल्या आहेत, किती वेकेन्सीवर भरती आलेली आहेत आणि किती एज्युकेशन किती लागतं, शिक्षण किती लागतं, उंची किती आहे तुमची, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज कुठून करू शकता ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. आता बघा मित्रांनो, ही जी वनरक्षक आणि वनपालकरिता भरती आहे मित्रांनो, ही महाराष्ट्र राज्याची नाही, पण तुम्ही कोणत्याही राज्यामधून जर तुम्ही कोणत्याही राज्याचे जर तुम्ही असेल तर तुम्ही या भरतीकरिता अप्लाय करू शकतात. म्हणजे ही महाराष्ट्राची भरती नाही मित्रांनो. मी तुम्हाला एकदा जाहिरात दाखवतो बघा. तर मित्रांनो, ही जी भरती आहे मित्रांनो, दादर नगर हवेली आणि दमण दीव ह्या 2 टेरिटरीसाठी आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर महाराष्ट्रामधले रहिवासी असाल किंवा मग कुठल्याही वेगळ्या राज्यामध्ये जर रहिवासी असाल तर तुम्ही ही भरती देऊ शकतात. तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात. ऑल इंडियामधून कुठेही तुम्ही कोणत्या राज्यात जर तुम्ही राहत असेल तर इथं तुम्ही फॉर्म भरू शकतात या वनरक्षक आणि वनपाल या पदाकरिता. तर बघा मित्रांनो, भरतीची मी संपूर्ण अपडेट तुम्हाला इथं देणार आहेत बघा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे जी डेट आहे मित्रांनो बघा, 30/7/2024 च्या दिवशी ही भरती पब्लिश झाली होती मित्रांनो. म्हणजे ही भरती आली होती आणि याचे ऑनलाईन अर्ज पण सुरू झाले. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिलं बघा, फॉरेस्ट गार्ड या पदाकरिता भरती निघालेली आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं पे लेवल पण दिलेलं आहे. मॅट्रिक पे लेवल 3 च्या नुसार तुम्हाला 21,700 ते 69,100 अशा प्रकारे इथं सॅलरी दिलेली आहेत आणि एकूण इथं वेकेन्सी पण दिली आहे. टोटल वेकेन्सी इथं 42 आहे वनरक्षकच्या, बघू शकतात तुम्ही. आणि बघू शकता तुम्ही इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला पुढं दिसेलच. आणि नंतरचं मग इथे वनपाल बघू शकता तुम्ही, फॉरेस्टर वनपाल लेवल 5ची पे इथं दिलेली आहेत. 29,200 ते 92,300 पर्यंत तुमचं सॅलरी इथं जाईल आणि टोटल जागा 9 आहेत, बघू शकतात तुम्ही. आता इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्टनुसार जागा दिल्या आहेत बघा. दमण दीवसाठी इथं बघा, एक्झिटिंग दमण दीव याच्यासाठी बघा कास्टनुसार जागा आहेत. जनरलच्या 3 जागा आहेत, ओबीसीच्या 2 जागा आहेत, एससीच्या 1 जागा आहे आणि एसटीचे 2 जागा आहेत. असं एकूण 9 जागा आहेत तिथं दिलेल्या आहेत. आणि जर इथं बघू शकता तुम्ही, अँटिसिपेक्टेड दमण दीव याच्या वेकेन्सी इथं बघा, जनरलची 1 वेकेन्सी आहेत, ओबीसीची 1, एससीला वेकेन्सी नाही मित्रांनो, एसटीला पण वेकेन्सी नाही आणि टोटल वेकेन्सी तर 2 आहेत. आता नंतर बघा, डिस्ट्रिक्ट दादर नगर हवेली. आता ह्या जिल्ह्यासाठी बघा मित्रांनो, इथं एक्झिटिंग जर वेकेन्सी बघितली, एक्झिटिंग दादर नगर हवेली, तर इथं जनरलच्या 7 जागा आहेत, ओबीसीच्या 4 आहेत आणि एससीच्या 1 आहे आणि एसटीच्या 13 जागा आहेत. सर्वात जास्त एसटीच्या जागा आहेत मित्रांनो आणि ईडब्ल्यूएसच्या 8 आहे. अशा टोटल इथं 33 वेकेन्सी, इथं 33 जागा इथं निघालेल्या आहेत. खाल्यानंतर तुम्हाला तसंच बघा, सेम तुम्हाला अँटिसिपेटेड इथं वेकेन्सी दिसेल तुम्हाला. जनरलच्या 5, ओबीसीच्या 0 आहेत, ओबीसीला वेकेन्सी नाही, एससीला पण वेकेन्सी नाही, एसटीला 4 जागा आहेत, एकूण टोटल 9 जागा आहेत. अशा प्रकारे बघा फॉरेस्टर. आणि आता ह्या मित्रांनो, हे वनरक्षक या पदाकरिता होत्या, बघू शकता तुम्ही फॉरेस्ट गार्ड. आता खाली नंतर तुम्हाला इथं फॉरेस्टर म्हणजेच वनपालसाठी दिलेले आहेत. एकच जिल्ह्यामध्ये वेकेन्सी आहेत, दादरनगर हवेलीमध्ये. आणि इथं जनरलच्या वेकेन्सी 4 आहेत, ओबीसीच्या 0 आहेत आणि एससीला पण इथं वेकेन्सी नाही, एसटीला 4 जागा आहेत आणि ईडब्ल्यूएसला 1 आहेत आणि पूर्ण टोटल इथं 9 जागा आहेत वनपालच्या, बघू शकता तुम्ही. आता खाली आल्यानंतर तुम्हाला इथं बघा, नेम ऑफ पोस्ट फॉरेस्ट गार्ड याच्या क्वालिफिकेशन दिलेलं तुम्हाला. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, मस्ट हॅव पास HSC क्लास 12. म्हणजे बघा मित्रांनो, तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्रामध्ये वनरक्षक भरतीचं जर बघितलं तर तिथं तुम्हाला SC STला 10वी पास फक्त चालतं आहे, बाकीच्यांना 12th पास लागतं आहे. तर इथं SC STला कोणतीही सूट दिलेली नाहीत एज्युकेशनमध्ये, सर्वांना इथं 12वी पास इथं दिलेले आहेत. आणि खाल्यानंतर तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड इथं टेस्ट दिसेल. आता हे मुलांसाठी आहे, बघू शकता तुम्ही. इथं मुली पण फॉर्म भरू शकतात, मुलं पण फॉर्म भरू शकतात. दोन्ही पदांकरिता, दोन्ही कॅटेगरीकरिता इथं वेकेन्सी आहेत. तर बघा, अदर दॅन ST कॅन्डिडेट बघा. आता इथं तुम्हाला सांगितलेले बाकीचे जे ओबीसी जनरल जे कॅन्डिडेट आहे SC, ह्यांना सर्वांना 163 सेंटीमीटर हाईट लागते आणि जे ST कॅन्डिडेट आहे यांना 158 सेंटीमीटर इथं हाईट दिलेली आहेत. आता चेस्ट पण दिलेलं आहे इथं. चेस्ट बघू शकता तुम्ही, STला जे अदर कॅटेगरी आहेत, जनरल, ओबीसी, EWS यांना 79 सेंटीमीटर हाईट चेस्ट लागते आणि फुगवल्यानंतर ती 54 सेंटीमीटर झालं पाहिजे. म्हणजे 5 सेंटीमीटर तुमचं इथं चेस्ट फुगलं पाहिजे. तर खाली आल्यानंतर तुम्हाला इथं फिमेलचं दिसेल, बघू शकता तुम्ही. फिमेलची हाईट इथं ओबीसी ओपन जनरल EWS 150 सेंटीमीटर आणि STला 142 सेंटीमीटर. आता इथं बघा मित्रांनो, इथं मुलींना पण चेस्ट दिलेले आहेत,
बघू शकता तुम्ही 74 सेंटीमीटर तुमचं नॉर्मल आणि 5 सेंटीमीटर फुगवून ते भरलं पाहिजेत. असं तुम्हाला इथं जे तुमची चेस्ट आहे ते सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत. खाली नंतर तुम्हाला इथं बघा वॉकिंग टेस्ट. आता बघा मित्रांनो, महाराष्ट्र वनरक्षक भरतीमध्ये तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला 5 किलोमीटर 17 मिनिटामध्ये आल्यानंतर तुम्हाला आउट ऑफ मार्क द्यायचे आहेत. इथं फक्त तुमचं जे फिजिकल आहे ते क्वालिफाय फिजिकल आहे. इथं कोणत्याही फिजिकलला तुम्हाला मार्क नाहीत आणि तुम्हाला इथं 5 किलोमीटर नाही, तुम्हाला मुलांना इथं 25 किलोमीटर जायचं आहे 4 तासामध्ये. बघा वॉकिंग टेस्ट इथं दिलेले आहेत. 25 किलोमीटर जायचं तुम्हाला 4 तासामध्ये मुलांना आणि मुलींना 14 किलोमीटर जायचं आहे 4 तासामध्ये. अशा प्रकारे तुम्हाला इथं कोणत्याही फिजिकल ग्राउंडचे तुम्हाला कोणतेही मार्क नाहीत. ग्राउंड तुमचं क्वालिफाय आहे. तुम्ही 25 किलोमीटर 4 तासामध्ये कंप्लीट केलं पाहिजे आणि मुलींनी 14 किलोमीटर 4 तासामध्ये कंप्लीट केलं पाहिजे. अशा प्रकारे ही माहिती. आणि खाली आल्यानंतर बघा मित्रांनो, इथं फॉरेस्टरचं बघू आपण, म्हणजेच वनपालचं. तर वनपालचं बघा हाईट, चेस्ट आणि ते सेमच आहे मित्रांनो, वनरक्षक सारखंच आहे. 1.68 तुमची हाईट झाली पाहिजे आणि एसटीची 1.58 हाईट. चेस्ट तुम्हाला दिलेलं आहे, सर्व सेमच आहे मित्रांनो. मुलींना पण इथं चेस्ट दिलेलं आहे मित्रांनो. वनरक्षक या भरतीमध्ये वनरक्षक आणि वनपाल या भरतीमध्ये मुलींना पण चेस्ट दिलेलं आहे मित्रांनो. आणि सेम तसंच तुम्हाला इथं जी वॉकिंग टेस्ट आहे 25 किलोमीटर 24 तासामध्ये वनपालला आणि मुलींना 24 किलोमीटर 4 तासामध्ये वनपाल या भरती पदाकरिता तुम्हाला सेम इथं जे तुमचं जे फिजिकल आहे मित्रांनो, ते तुम्हाला इथं सेम दिलेले आहेत आणि कोणते तुम्हाला फिजिकलला इथं मार्क नाहीत. आणि बघू शकता तुम्ही तुमचं हाऊ टू अप्लाय. तर तुम्हाला इथं लिंक दिलेली आहेत. ह्या लिंकवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकतात. इथं स्टार्टिंग डेट इथं बघू शकता तुम्ही 5/8/2024 रोजी, 5 ऑगस्ट 2024 पासून तुमचे फॉर्म चालू होणार आहेत, म्हणजे चालू झालेले आहेत. आणि 3/9/2024 म्हणजेच 3 सप्टेंबरपर्यंत तुमचे फॉर्म चालणार आहेत, दोघांचे वनरक्षक आणि वनपालचे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुमचं इथं पूर्ण भरतीची माहिती दिलेली आहेत. बाकीचं मग बघू शकता तुम्ही इथं फी जी आहे मित्रांनो, SC ST यांना आणि फिमेल यांना फी नाही, पण जे ओपन कॅटेगरी आहेत, ओपन जनरल, इथं बघू शकता तुम्ही ॲप्लिकेशन फीचं बघू शकता तुम्ही. ॲप्लिकेशन फी VB इथं ₹200 दिलेले आहेत. बघू शकता तुम्ही. द ॲप्लिकेशन फी नॉन रिफंडेबल राहील. आणि SC STला आणि फिमेल कॅन्डिडेटला कोणती इथं फी दिलेली नाहीत आणि एक सर्व्हिसमॅनला इथं ₹100 फी आहेत. अशा प्रकारे संपूर्ण माहिती बघू शकता तुम्ही. आणि इथे फॉर्म पण चालू झालेले आहेत मित्रांनो. तुम्हाला कसं फॉर्म अप्लाय करायचं त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे मित्रांनो, संपूर्ण PDF तुम्हाला ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकतात. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला परत सांगत आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तरी तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकतात. आणि ऑल इंडियामध्ये तुम्ही कुठल्याही रहिवासी असाल कोणत्याही राज्याचे, तुम्ही ह्या भरतीसाठी अप्लाय करू शकतात. इथं तुम्हाला सर्व जे राज्यासाठी ही भरती दिलेली आहेत, ऑल इंडियामध्ये भरती दिलेली आहेत. दमण-दीव ह्या राज्यामधल्या दमण-दीव आणि दादरनगर हवेली या 2 डिस्ट्रिक्टसाठी 2 डिस्ट्रिक्टमध्ये ही भरती आहे. संपूर्ण भारतामधून तुम्ही कुठेही असून तुम्ही अप्लाय करू शकतात. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती होती. संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करा असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.